तर जय श्रीराम भावना, मी तुमच्या सर्वांचा लाडका अभिषेक गिरजा. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आवी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये. आणि तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे जय श्रीराम. चला तर आपल्याला सकाळ सकाळी एवढं सुंदर वातावरण तयार झालं होतं, कारण काल पाऊस पडला होता. पावसाने एवढं छान वातावरण झालं काय सांगू. आता व्हिडिओतून तुम्हाला काय भारी दिसणार, पण एवढं निसर्गरम्य वातावरण अनुभवायला फक्त शेतकऱ्याच्या घरातच जन्म घ्यावा लागतो. सकाळ आपल्याला काम लागलं होतं, म्हणजे उसातलं गवत बाहेर काढायचं होतं, कारण आपल्याला उसात मोगडा आणायचा होता. चला तर दाखवतो. हे गवत आपल्याला बाहेर काढायचं होतं, उसात खूपच गवत झालेलं. मग मम्मी पण आली होती गवत गोळा करायला. मम्मी गवत बांधून राहिली. तोपर्यंत आपले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं गावताचं गटुडच खाली पडलं. सगळ्यात आधी आपण फोनचा कॅमेरा सेटअप केला आणि तुम्हाला दाखवतो. घेऊन आला, खड्ड्यातच पडलं आपलं गवत, खाली सांडलं सगळं. आता लावलेला ऊस तुझं माहिती मोठं झालं. मी किती दिवसापासून तरी पण का अजून मोठं व्हायला काम लागलं. ते म्हणजे आपल्याला चपला धुवून काढायच्या सगळ्यात आधी. असं मळालं होतं कपडे ते ना, डायरेक्ट पहिले आंघोळ करतो वर जाऊन, मग परत आंघोळ करतो. नको नको गार पाणी नको रे, नको 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 कॅन्सल कॅन्सल. आपला कॅमेरा सेट केला आणि पाच असं वातावरण कडक झालं. चांगलं भाऊ कारीगर आली अशी ओके कारीगर लागली भाऊ. रोज मला कुल्फी खात असतो, पण आज बर्फाची पण ओके लागल्या. तर काम भेटलं ते म्हणजे सरकी लावायचं. मग पटकीन दिवशी मी आणि मम्मीने सरकी लावली, पण सेटअपच केला होता का वाऱ्याची झुळूक आली, फोनच खाली पडला. नंतर मला कंटाळा आला सरकी लावायचा. मग मम्मी पप्पानी दोघांनी सरकी लावली. बाकी वातावरण कसं आहे, एवढी सरकी लावली. आता सरकी लावल्यानंतर परत एक काम भेटलं, ते म्हणजे आता आपल्याला पाणी धरायचं. मग भरलंय पाणी, लावली सर केली बंद, पाणी भरलं होत. हा आपण कॅमेरा सेट करू आणि बार त्यांची तिघाची रेस लागली भाऊ, कोणतं पाणी लवकर कडीला जाईन. कसं आहे, जाऊ दे, हीच जाणार एक नंबर. हिला पळती येणारे जाणारे गावातील लोक म्हणजे तुला काय जमणार आहे, काय व्हिडिओ बनवतोय तू. तर भावांनो प्लीज सपोर्ट करा. त्यांना आवडल्यास आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि जास्तीत जास्त एक महत्वाचं काम म्हणजे आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या पहिलं. त्याला सबस्क्राईब. तर मग तुम्हाला आजपासून शेतकऱ्याचे कष्ट, काम आणि झालेली धमाल मज्जा सर्व काही दिसेल. त्याने अजून एक गोष्ट ती म्हणजे आदेश गिरजा आपला चुलत भाऊ आहे आणि तो छत्रपती संभाजीनगरला राहतो. आज तो गावाकडे आलेला आहे, कारण पण गावाकडे शेत आहे आणि शेतात आता सरकी लावायची. तो पण गावाकडे आलता निसर्गरम्य वातावरणात. आणि इकडं पावसामुळं म्हणजेच वाऱ्यामुळं लाईटीची तारी तुटल्या होत्या आणि त्या तारी नीट करायचं काम चालू आहे. पण इकडं कसं आदळ्या त्या तारी झापूक झुपूक झापूक झुपूक. तर भावांनो आपल्या क्लॅरिटीकडे काही लक्ष देऊ नका, कारण फोनला क्लॅरिटी कमी, पण गावाकडे सुख जास्त आहे. आणि राहिला विषय क्लॅरिटीचा, तर आपल्या युट्यूब वरती 50,000 सबस्क्राईब कम्प्लीट करा आणि इंस्टाग्राम वरती 1,00,000 फॉलोअर कम्प्लीट करा, जेणेकरून आपण लवकरात लवकर आयफोन घेऊ आणि तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. जय श्रीराम.